महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. चित्रा वाघ एकट्या नाहीत, भाजप त्यांच्या मागे उभी. चित्रा वाघ अनिल परब वादावरती राणेंची प्रतिक्रिया. तर परब आणि आक्रमकता हे समीकरण जमतं का, राणेंचा सवाल. नागपूर हिंसाचार प्रकरणी 104 जणांची ओळख पटली, 92 जण अटकेत, तर 12 आरोपी अल्पवयीन. सोशल मीडियावरती अफवा पसरवणाऱ्यांना सहआरोपी करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी 38 वर्षीय इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. नागपूरमधील दंगलखोरांकडून नुकसान वसूल करणार, अन्यथा मालमत्ता जप्त करणार. जिकडे गरज असेल तिकडे बुलडोजर वापरणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी, कोल्हापूर पोलिसांकडून नागपूर, चंद्रपूर, मुंबईत शोध सुरू. जुना फोटो व्हायरल करून पोलिसांना गुंगारा देण्याचा कोरटकरचा प्रयत्न, मात्र कोरटकर विदर्भातच असल्याची माहिती. कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर. शिवरायांचा अवमान करणारा सुटता कामा नये, चिल्लर माणूस परदेशात पळाला असेल तर हे गृह खात्याचं अपयश, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका. प्रशांत कोरटकर हा गृह खात्याचा मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही. कोरटकर पळाला असेल तर पोलीस आयुक्तांचा राजीनामा घ्या, संजय राऊतांची मागणी. जयंत पाटलांसोबत भेटीबाबत वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या. AI संदर्भात जयंत पाटलांसोबत चर्चा, अजित पवारांची माहिती. माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेने बजावली नोटीस. 347 कोटींचा कर्ज वाटपात घोटाळा केल्याचा आरोप. याचिकेवरती 2 एप्रिलला सुनावणी.